आधीच सांगा म्हणजे आम्ही तुमचा मानच करू कारण इथं खिस्सा होणार कोणीतरी काहीतरी म्हणणार बरोबर आहे काय अडचण आहे का म्हणजे कोणाच्या भावना दुखवणे उदाहरणार्थ जातीबद्दल बोलायचं नाही आपल्याला कोणाच्या कारण तेव्हा जातच कळत नव्हती बरोबर आहे आताही तुम्ही कन्फ्युज आहात कोण कोणत्या जातीचे आणि आता आज तुम्हाला कळलं अरे हे माझ्या जातीचं आहे का असं होतं त्याच्यानंतर प्रॉपर्टी बद्दल टाळा बोलण्याचं बरोबर आहे आणि मुलींची नावं घेताना हिशोबाने घ्या कारण आपण तेव्हा काही कळत नव्हतं परंतु आता ती कोणाची तरी पत्नी असते ती कोणाची तरी बहीण असते वगैरे 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 एवढंच पथ्य पाळायचे बाकी आपण इट इज ओपन स्टेज तुम्ही येऊ शकता तुम्ही बोलू शकता तुम्ही एन्जॉय करू शकता इज इट ओके मला सपोर्ट पाहिजे येस चला हा कार्यक्रम दिवसाला कसा होता तो पण आता वेगळाच ओळखलंच नाही आज असं एका फक्त माणसाचं नाव सांगायचं तुम्ही एका माणसाचं ना बाकीच्यांना बाकीचे ठेवू द्या मिले कोणता मिले हा कोण करा आधी कसं होतं ना आता कसे सांगा आधी कशा होते ना आता कसं आधी एकदम हाडकुळा होता फक्त हाडाहाड दिसत होते आता हाडच दिसत वैशाली नामदार उठा पुण्यात उठा आधी कशी होती ना आता कशी नाही असताना खूप फुटकी होती आणि चेहरा खूप छोटासा होता आडवा होता चेहरा मला एकदम उभा झाला मला ओळखच नाही आली की मला कोण बोलत तेव्हा की हे म्हणून वैशाली मॅडम एक फोटो करतात आडवाचे उभ्या कोणाला पाहिल्यावर आश्चर्य वाटेल प्लीज कमॉन असं कोण आहे ज्याला पाहिल्यावर मला खूप आश्चर्य वाटतं येस सर आमचा मित्र मुंडे अगोदर म्हणजे मुंडे कोण आहे आम्ही हा अगोदर तिन्ही क्लास मध्ये जाड माणूस बोलतो मुंडे डायरेक्ट ओळखू आहे पाठमोरी असलं तरी पण आता आल्यानंतर मुंडे दिसणार कुठे गेला मीच मुंडे कारण त्याच्यामध्ये काहीच नाही बदल झालेला काहीच बदल झाला नाही जशाला तशाच आहेत जशा 10वी ला होते तशाच आता आहेत म्हणजे मुलगीला मारताना ती जशी दिसते जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तशी दिसते चला पुढे आणखीन कोणी आहे आणखीन कोणी येस सर शोभे सर सांगण्याची आवश्यकता नाही अमित सरदेशपांडे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काही म्हणायच्या अगोदर ते किती हुशार त्यांनी असं करून टाकलं परंतु मी सांगू इच्छितो देशपांडे सर तुमच्यातर्फे चलिए आगे चलते हैं नेक्स्ट आएगा कोई आगे यस सर चलिए मी आश्चर्य झालं तर ते असं सांगतो की दोन व्यक्तीला बघून एक प्रशांत बोरीकर आणि दुसरी निलिमा लोखंडे यांच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही निलिमा तुम्ही प्रशांत बोरीकर सर व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी कशासोबत तुम्ही काय खाता काही खाता असाल की नाही हात प्रश्न आहे परंतु हा जो प्रशांत महासागर जो तयार केला आहे त्याच्या 3-4 जर कारण असतील त्याच्यामध्ये प्रशांत आहे भरपूर दादाचंही नंतर कौतुक आहे पण आता नाव प्रशांत म्हणून चला अजून कोणी आहे हा मालिक वाईकर बोलण्याची पद्धत रोखोक बोलणं वाढलंय कमी नाही झालं फेसमध्ये बदल येत नाही आणखी प्रॅक्टिकल झाले छान और कोई काय करतो चलिए काय करतो पुढचा प्रश्न
कुणाला पाहिल्यानंतर जास्त आश्चर्य वाटलं हा राऊंड कोणी इथे घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा राऊंड आपण सुरू करणार आहोत. दुसरा राऊंड आज तुम्ही जर बाजूला असेल म्हणून मी आलो, बाकी काही नाही, मला आज काही काम नव्हतं म्हणून आलो. समजा असं मी माझं सांगाल तसं तुम्ही कसे, असं काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही आला? एक कारण खास कारण आज सर तुम्ही इथे येण्याचं. येस, सर्व जुन्या मित्रांना भेटण्यासाठी आलो. हे मुळामध्ये मेन कारण आहे सगळ्यांना भेटण्याचं. छान. दुसरं कारण सर्वात नाही, आणखी कोणाचं असेल वेगवेगळं? येस, अजून कोणी? हा, मी परभणीतच असतो, पण मला बरेच जण दिसतात, रोडवर असतात, भेटतात, लगेच ओळखतात. आज इथं आल्यानंतर ऍटलीस्ट एवढं जरी ओळखी होतील पुन्हा एकदा ज्या जुन्या आहेत आणि पुन्हा एखाद्या कुणाला भेटलो आम्ही तर त्यावेळेस ओळखील की आम्ही आपण भेटलो होतो, नवीन ओळख. हा, अजून कोणी? हा सर प्लीज. मला बऱ्याच दिवसांनी शोभण्या म्हणणारा कोणीतरी पाहिजे होतं, म्हणून मी शोभन्या एकदा म्हणूयात त्यांना. शोभन्या, इसको दिलेली कहते हैं लोग. मला बऱ्याच दिवसापासून शोभन्या म्हणणारा कोणीतरी पाहिजे होतं. कोणीच म्हणत नव्हतं. सगळे सर कोणी डॉक्टर झाला असेल, कोणी नेता झाला असेल, कोणी इंजिनियर झाला असेल, कोणी